2025 आणि 2026 मध्ये राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क या पूर्व परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आयोगाने जसे प्रश्न घेतले त्याच्यावरून थोडंसं राज्यघटनेचं ऑब्झर्वेशन सांगतोय. आयोगानं कसं नेमकं पॅटर्न किंवा क्वेश्चनचं नेचर बदललंय त्याच्याबद्दलचा लेखाजोखा. आयोगाने महत्त्वाचा घटक आपल्याला ऑब्झर्वेशन केलेला दिसतोय तो राजकीय सिद्धांत, ज्याच्यामध्ये संकल्पना, थिअरीज, थिंकर्स, कोट, कमेंट अशी येतात. अशा प्रश्नांचा किमान 1 किंवा 2 घटक आपल्याला स्पष्ट दिसतात. दुसरा नंबर पॉईंट आहे तो म्हणजे राज्यघटना. राज्यघटना म्हटल्यानंतर कोर आर्टिकल नंबर, आर्टिकलचे सबक्लॉज अशा टाईपचे प्रश्न येतात. त्याचं प्रमाण 2च्या ऐवजी 3 ते 4 प्रश्नांकडे चाललं दिसतंय. म्हणजे आपल्याला आर्टिकलसुद्धा माहिती असले पाहिजेत, त्याचे उपकलमसुद्धा अभ्यास केला पाहिजे, हे विशेष आयोगानं दाखवलेलं आहे. 2 नंबर 3 आपल्याला राज्यव्यवस्थेबद्दलचे स्टेटमेंट दिसतात. राज्यव्यवस्थेचे नेहमी प्रश्न 9-10 राहायचे, ते प्रश्न आता ते 6-7 कडे आणलेले आहेत आणि तिथं राज्यघटनेचे प्रश्न वाढवलेले आहेत. व्यवस्था म्हणजे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेतं, राष्ट्रपतीची निवडणुकीच्या अंतर्गत मतदान प्रक्रिया कशी असते, याला आपण राज्यव्यवस्था म्हणतो. त्याचं प्रमाण जे आहे ते राज्यव्यवस्थेचं 9-10 वरून 6-7 कडे आले आणि राज्यघटनेतले जे प्रश्न आहेत आर्टिकल, सबक्लॉज, उपकलम, राज्यघटनेतले वाक्य याचं प्रमाण 3 ते 4च्या वरून 5 ते 6 कडे चाललं दिसतंय. त्यानंतर चौथा बदल राजकारणाचे प्रश्न. आतापर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री, ती घटना दुरुस्ती करताना राष्ट्रपती कोण, कितवी लोकसभा, इलेक्शन कमिशनर कोण होते, हे राजकारणाचे प्रश्न 1च्या ऐवजी 2 कडे चालले दिसतात. 4 झाले. 5वा घटक वेगवेगळे कायदे, किमान 1 तरी 2 तरी कायदे आयोग विचारताना दिसतंय. 6वा घटक घटना दुरुस्त्या. 7वा घटक खटले. हे एकूण 7 घटकांचा प्रपोर्शन म्हणजे आयोगाच्या 15 प्रश्नांचं प्रपोर्शन आहे. इथून पुढे मुख्य परीक्षेच्या आणि पूर्व परीक्षेच्या तयारी करताना ह्या 7 घटकाला लक्षात ठेवून अभ्यास करा. राज्यघटनेत मार्क चुकणार नाही.